नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. बऱ्याच वेळेला आपले स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघराचे व्हिडिओ असतात, स्वयंपाकाचे व्हिडिओ असतात. काहीतरी छोट्या मोठ्या चहा करताना वगैरे मी रेसिपी टाकत असते. तुम्हाला त्याही सगळ्या आवडत असतात तर एन्जॉय लाईफ असंच मी म्हणत असते. कारण आपल्या चॅनलवरती जेव्हा तुम्ही आफ्टर एज 16 शक्यतो माझ्या ज्या काही पोस्ट असतात त्या साधारणतः 60 नंतर आयुष्य तुम्ही कसं जगायला पाहिजे जसं मी जगते. असं काही नाही आहे की मी म्हणजे काय अगदी फार स्टँडर्ड लाईफ जगते किंवा आयडियल आदर्श लाईफ जगते, असं काही नाही. मी पण एक माणूसच आहे. त्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम्स येत असतात किंवा काही प्रश्न समोर येत असतात आणि मग त्यानुसार मी बरेच सारे अभ्यास करत असते, व्हिडिओज करत असते, आसपास काही गोष्टी मी बघत असते. तर आजचा आपला विषय आहे हट्टी आणि दुराग्रही व्यक्ती यांच्यासोबत. कारण मी एक कमेंट सारखी पडताना बघायला लागलेली आहे आणि बऱ्याच जणींच्याकडून. काही जणी म्हणतात की माझी नणंद खूप हट्टी आहे, दुराग्रही आहे, खूप त्रास देते. कोणी म्हणतं माझी सासू खूप आक्रस्ताळी आहे, कांगावखोर आहे, माझ्या संसारामध्ये फार ढवळाढवळ करते. कोणी म्हणतं माझा नवरा जो आहे तो अजिबात संसारामध्ये मला प्रेम देत नाही, मुलांवरती प्रेम करत नाही, स्वतःही काही काम करत नाही, रागीट आहे, चिडका आहे, कामही काही करत नाही, प्रेमही करत नाही, मी काय करावं. काही जणींना एका आईनं लिहिलं होतं की मुलांच्याबद्दलही सांगा, आजकालची मुलं थोडीशी हट्टी आहेत. कारण की नाही म्हटलं तरी घरामध्ये माणसं कमी असल्यामुळे मुलं जराशी हट्टी. पूर्वी कसं होतं, मुलांना भरपूर माणसं घरामध्ये असायची, एकमेकांच्या नादानी एकमेकांच्यामध्ये शेअर केअर सगळ्याच गोष्टी त्यांना समजायच्या किंवा आपोआप व्हायच्या. ह्या सगळ्या गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे सगळंच. पण आता त्या गोष्टी होत नाहीत, सगळ्याच गोष्टी ऐत्या मिळतात आणि त्यामुळे मुलींच्यामध्ये असा हा थोडासा हट्टीपणा यायला लागलेला आहे की माझंच खरं. आणि त्यामुळे बऱ्याच पालकांनासुद्धा हा प्रॉब्लेम येतो की कसं करायचं. आमच्या मुली फक्त करिअर करते म्हणतात. बाकीच्या मुलींच्या बाबतीत पालकांना काहीच प्रॉब्लेम नसतो. फक्त त्यांना असं वाटत असतं की मुलीने एक छान करिअर करावं आणि वेळेत लग्न करावं. या दोनच गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात, मुलींच्या आईवडिलांच्या डोक्यात. आणि या सगळ्या गोष्टी, ह्या दोन्हीही गोष्टी जर छान झाल्या की त्यांना असं वाटतं की मस्त चाललं आहे सगळं. मुलांच्या बाबतीमध्येही असंच होतं. मुलांच्या आईवडिलांना असं वाटत असतं की एक नोकरी छान लागावी आपल्या मुलाला, त्याचा संसार, लग्न लवकर वेळेत व्हावं आणि त्याचा संसार चांगला असावा, म्हणजे सगळं छान झालं. ह्या सगळ्यामध्ये कुणाच्याच लक्षात येत नाही, या सगळ्यात कुणाच्याच लक्षात येत नाही की स्वभाव ह्यालासुद्धा आयुष्यात फार महत्त्व आहे. नुसतं शिक्षण, करिअर आणि पैसा या तीनही गोष्टीपेक्षा आयुष्यात शेवटपर्यंत जो जातो तो स्वभाव जातो. पण ज्याला अजिबात महत्त्व दिलं जात नाही अलीकडे. पूर्वी कसं लग्न जी होती ती जवळच्या नात्यामध्ये व्हायची किंवा अगदी म्हणजे घरातल्या घरात वगैरे सुद्धा घरातल्या नात्यांमध्ये लग्न व्हायची, जवळच्या व्यक्तींमध्ये व्हायची, म्हणजे आसपासच्या माहीत असलेल्या नात्यांमध्ये किंवा माणसांमध्ये लग्न व्हायची. स्वभाव माहीत असायचा. त्यामुळे लोक म्हणायची त्याचा स्वभाव कसा आहे, स्वभाव कसा आहे. पैसा, शिक्षण, करिअर याच्यापेक्षासुद्धा स्वभाव कसा आहे. पण आता स्वभाव कुणाला कळत नाहीत, माहीत नसतात. कारण कुठल्या तरी विवाह संस्थांमधून सुद्धा लग्न होत असतात, अनोळखी व्यक्तींच्याबरोबर लग्न होत असतात, अनोळख्या कुटुंबांमध्ये लग्न होत असतात. आपण आता बऱ्याच सेलिब्रिटीजमध्ये सुद्धा बघत असतो की अनोळख्या कुटुंबांमध्ये लग्न होत असतात, अनोळख्या परप्रांतीय लोकांशी लग्न होत असतात आणि मग ते जुळत नाही. कारण की राहणीमानच जुळत नाही आणि प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं असतं, स्वभावही वेगळे असतात. तर स्वभावाला अजिबात महत्त्व आजकाल दिलं जात नाही.
पूर्वी त्याला खूप जास्त महत्त्व होतं आणि तेच महत्त्वाचं होतं. आता काय होतं की स्वभाव काय, फक्त पैसा आहे, करिअर आहे, घरामध्ये माणसं कमी आहेत, झालं, ठीक आहे. सॉरी, हे एवढंच बघितलं जातं. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर लक्षात येतं स्वभाव. बरं, हे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोंच्या बाबतीमध्ये होतं, स्वभाव लक्षात येतो. दोघांचे स्वभाव जुळत नाही. आणि आणि स्वभाव जुळत नाहीत ह्याला कारण काय असतं? दोघंही जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आता या ठिकाणी आपण नवरा बायकोमध्ये बघतोय असं नाही, तर हा जो मला स्वभाव सांगायचा आहे तो मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आजकाल बऱ्याच मुलींचे स्वभाव, आईवडिलांचे स्वभाव, लहान मुलांचे स्वभाव हे हट्टी होत चाललेले आहेत. हट्टी होत, आता समजा मी सुद्धा हट्टी असू शकते ना, माझंच खरं असलं पाहिजे का? तर जर का मला शिक्षण आहे, मी स्वतः कमावते, माझं सगळं छान आहे, मला कुणाशी म्हणजे मला काही कुणाशी शेअर केअर करायचं नाही आहे. कारण की पूर्वी भावंडं खूप जास्त होती, आता तसंही नाही आहे, खूप लिमिटेड आहे सगळं. म्हणजे नाती पण कमी झाली आणि मग त्यामुळे आपोआपच माझंच खरं ही भावना येतेच. कारण की आपल्याला विरोध करायला माणसंच नसतात, कोणी कुठंच नसतात. ना आपल्या माहेरी असतात, ना सासरी असतात, ना आपल्या संसारात असतात, ना कुटुंबात असतात. आणि त्यामुळे हा हट्टी आणि दुराग्रही हा स्वभाव जो आहे तो फक्त नवरा बायकोंच्या मध्येच हा विषय आहे असं नाही, तर एकूणसुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक हट्टी स्वभाव आता हा जास्त निर्माण व्हायला लागलेला आहे प्रत्येकच व्यक्तीमध्ये. आणि त्याला कारण म्हणजे असलेले पैसा, सुखवस्तू कुटुंब, कमी माणसं म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आणि करिअरिस्ट वुमन. कारण बऱ्याच वेळेला कसं व्हायचं की स्त्रियाच ॲडजस्टमेंट करायच्या आणि त्यामुळे पुरुषांचा हा जो हट्टी आणि दुराग्रही, माझंच हेकेखोरपणा, माझंच खरं, हा जो स्वभाव आहे याच्यावरती पांघरूण घातलं जायचं किंवा हा वरतीच यायचा नाही किंवा हा दोष म्हणून धरलाच जायचा नाही. कारण स्त्री ही जी आहे ती कायम सहन करत जायची, ॲडजस्टमेंट करत जायची किंवा स्वतःला ती दुय्यम भूमिकेतच बघायची. आणि त्यामुळे पुरुषाचा हट्टी दुराग्रही स्वभाव, हेकेखोरपणा, अन्याय करणारा स्वभाव हा कायम दुर्लक्षित राहिला. किंवा तो पोचतोय ना, तो दुसऱ्यांना पोचतोय ना, तो करता आहे ना घरामध्ये, म्हणजे त्याचे दुर्गुण सगळे जे आहेत त्याच्यावरती पांघरूण घातलं जायचं. परंतु आता तसं होत नाही. स्त्रियासुद्धा मिळवायला लागल्या, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आलं, वैचारिक स्वातंत्र्य आलं आणि मुळात म्हणजे त्यांना सिक्युरिटी आली, सुरक्षितता आली. पूर्वी कसं होतं की एकदा लग्न होऊन गेली मुलगी की तिला त्या घरात सासरी ॲडजस्ट करावंच लागायचं. कारण की माहेरी म्हणावा तसा तिला सपोर्ट मिळायचा नाही. कारण की माहेरी तिच्या आईवडिलांना इतरही मुलं असायची, म्हणजे भावंडं असायची त्या मुलीला. आणि त्यामुळे त्यांना असं वाटायचं की ह्यांना सेटल करायचं आहे, तुला आता आम्ही सेटल करून दिलेलं आहे, तुझं बघ. पण आता तसं असत नाही. आता मुली असतात, मुलींचं माहेर हे त्यांच्या पाठीशी आयुष्यभर राहतं, म्हणजे त्यांना सुरक्षितता मिळते, आयुष्याची सुरक्षितता मिळते. तर मग त्यामुळे त्या मुलीसुद्धा अलीकडे हा जो स्वभाव आहे पुरुषांचा तो ॲडजस्ट करून घ्यायला तयार नाहीत. आणि हे काहीच चूक नाही, हे बरोबरच आहे. आता साधी गोष्ट आहे, समजा मी जर का स्वतः कमावती असेल, मी जर का घरामध्ये काही 4 गोष्टी कर्तेपणाने करत असेल, तर मी माझ्या मुलांचं, माझ्या नातेवाईकांचं, माझ्या नवऱ्याचं मी का ऐकावं? हा सहजपणे येणारा स्वभाव आहे आणि हा अलीकडे दिसतोच आणि हा काहीच चुकीचा नाही आहे. कारण की जसा पूर्वी पुरुष वागत होता तसं आता स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य आल्यामुळं, ती समाजात वावरत असल्यामुळं तिच्यातही आता हा स्वभाव आलेला आहे.
म्हणजे हट्टीपणा म्हणणार नाही तर जबाबदारी घेण्याचा स्वभाव तिच्यात आलेला आहे. जबाबदारी घेणारी व्यक्ती तिचा इगो हळूहळू फुलावत जातो किंवा वाढत जातो, अहंकार मोठा होत जातो आणि त्यातून हा हट्टी आणि दुराग्रही हेकेखोर स्वभाव जन्माला येत असतो. आणि आता तेच व्हायला लागलेलं आहे मुलींच्यामध्ये सुद्धा, कारण की त्या जबाबदाऱ्या पेलायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनासुद्धा हल्ली स्वतःचंच खरं असं करावंसं वाटायला लागलेलं आहे. आणि आता जेव्हा स्त्रियांमध्ये हा अवेअरनेस आलेला आहे की आपलंच खरं म्हणावं, कारण की आपलंसुद्धा बरोबर असू शकतं आणि आपल्या नवऱ्याचं चुकीचं असू शकतं, हे जेव्हा अलीकडच्या स्त्रियांमधून जाणवायला लागलेलं आहे सर्वांना, तेव्हा लोक म्हणायला लागलेली आहेत की हल्ली स्त्रिया बिघडलेल्या आहेत, स्त्रियांची ॲडजस्टमेंट कमी झालेली आहे. पण तसं नाही आहे. आता कसं झालेलं आहे की स्त्रियांमध्ये हा अवेअरनेस आलेला आहे की आपण आयुष्य एकटे पेलू शकतो, तर आपण आपल्या नवऱ्याचा किंवा इतरांचे दुर्गुण आपण का सहन करावेत, किंवा इतरांचा अन्याय आपण का सहन करावा, इतरांना कारण नसताना मोठेपणा आपण देणार नाही, असा हा प्रत्येक स्त्रीमध्ये आता हळूहळू विचार जन्म घ्यायला लागलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर या विचारांनी बायका जगायला लागलेल्या आहेत आणि म्हणून आता पुरुषांना त्रास व्हायला लागलेला आहे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेलं असेल की हट्टी स्वभाव किंवा दुराग्रही स्वभाव असणाऱ्या पूर्वी हे पुरुषच होते सगळ्या ठिकाणी. बायका कुठंतरी 11 ताळ्या सासवा एवढं एकच होतं, किंवा मोठी जाऊ 11 ताळी असायची आणि ती छोट्या जावेवरती अन्याय करायची किंवा बॉसिंग करायची. परंतु आता तसं नाही आहे. आता स्त्रियासुद्धा हट्टी आणि दुराग्रही व्हायला लागलेल्या आहेत. अजूनही एवढ्या झालेल्या नाहीत, पण याच्यानंतर आणि 10 वर्षांनी आपल्याला ही परिस्थिती बघायला मिळणार आहे. तर हट्टी आणि दुराग्रही जेव्हा आता कदाचित आपण ही सिरीजच घेणार आहोत, तर हट्टी आणि दुराग्रही हा जो आहे हा दुर्गुण आहे का गुण आहे? हे बघा, जोपर्यंत तुम्ही यशस्वी असता, तुम्ही कमावते असता, तुम्ही जबाबदारी घेत असता, तेव्हा ह्याला धाडस म्हटलं जातं. तेव्हा ह्याला धाडस म्हटलं जातं आणि तुमच्या या करारीपणा असं त्याला म्हटलं जातं आणि तुमच्या या हट्टी आणि दुराग्रही गुणाचं कौतुक केलं जातं. कारण तुम्ही जबाबदार असता, तुम्ही कदाचित मोठमोठ्या धंद्यांची जबाबदारी घेत असता, घराची जबाबदारी घेत असता, लोकांची कुटुंब सांभाळत असता, स्वतःच्या कुटुंबामध्ये तुम्ही करते पुरुष असता. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जबाबदारी घेत असते तेव्हा हट्टी आणि दुराग्रही हा जो स्वभाव आहे हा त्रासदायक असूनसुद्धा त्याला त्रास न समजलं जाता त्याला धाडसी किंवा करारी स्वभाव असं म्हटलं जातं. परंतु जेव्हा अपयश यायला लागतं, जोपर्यंत यशस्वी असतं तोपर्यंत हा दुर्गुण असूनही तो गुणांमध्ये गणला जातो. पण जेव्हा अपयश यायला लागतं किंवा ती व्यक्ती अपयशी होते, कारण होऊ शकतं ना असं, आयुष्यामध्ये अपयशी होऊ शकते, तब्येतीने अपयशी होऊ शकतं, जबाबदारीमध्ये फेल्युअर येऊ शकतं किंवा करिअरमध्ये यश जाऊ शकतं, कशात तरी खूप मोठा फटका बसू शकतो, बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. आणि जेव्हा आर्थिक फटका बसतो किंवा जेव्हा आर्थिक बॅलन्स बिघडतो तेव्हा हाच जो करारीपणा असतो किंवा हा जो धाडसीपणा असतो त्याला अविचार म्हटलं जातं, त्याला हट्टीपणा म्हटलं जातं आणि त्याला दुराग्रहीपणा म्हटलं जातं. आणि ज्याला आजकाल एक शब्द आहे नार्सिझम. तर तुम्ही म्हणाल की नाही ते वेगळं हे वेगळं नाही. चांगल्या शब्दामध्ये जर का याचा विचार करायला गेलो तर हा जो स्वभाव आहे ह्याचा एकेकाळी कौतुक केलेलं असतं. आणि जेव्हा आर्थिक अपयश येतं, काही निर्णय चुकतात, त्यावेळेला मात्र ह्या धाडसी स्वभावाचं अपयशामध्ये जेव्हा
अपयशी जेव्हा धाडसी व्यक्ती जेव्हा अपयशी होते त्यावेळेला हा खूप मोठा दुर्गुण समजला जातो आणि मग अर्थातच त्या दुर्गुणाला कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही. तो दुर्गुण होतो मोठा आणि त्या व्यक्तीला एक टिपिकल असं नाव पाडलं जातं ते म्हणजे नार्सिसिस्ट. ही व्यक्ती स्वतःचंच खरं करते आणि तोपर्यंत त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःचं खरं करायची सवय लागलेली असते. दुसऱ्याला किंमत न द्यायची सवय लागलेली असते. आपले सर्वजण ऐकतात ही त्यांना सवय लागलेली असते आणि जेव्हा अचानक जेव्हा परिस्थिती पूर्ण बदलते आणि लक्षात येतं की आपलं कोणी ऐकत नाही, आपल्याला जगात किंमत नाही, आपल्याला घरात किंमत नाही, आपल्या जवळ जो पैसा खेळत होता तो आता आपल्याजवळ खेळत नाही, आपल्याला हवे तसे आपण खर्च करू शकत नाही, आपल्याला हवं तसं आपण वागू शकत नाही. काही वेळेला एखाद्या व्यक्तीला खूप दानधर्म करायची सवय असते आणि ते दानधर्मसुद्धा त्यांना करता येत नाहीत आणि म्हणूनसुद्धा त्यांना वैफल्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं. आणि हे कधी येतं की समजा एखादी खूप यशस्वी असणारी व्यक्ती जेव्हा अपयशी होते ते अपयश आर्थिक स्वरूपातच असावं लागतं आणि ते आर्थिक स्वरूपात जेव्हा अपयश येतं तेव्हा ह्या व्यक्तीला सुद्धा स्वतःला जी स्वतः हट्टी असते, दुराग्रही असते आणि आयुष्यात खूप यशस्वी असते आणि जिला कायम लोकांच्याकडनं स्तुतिसुमनं उधळून घ्यायची सवय लागलेली असते, त्या व्यक्तीला लोकांच्याकडनं बोलून घेणं, उपदेश ऐकणं, लोकांचे सल्ले ऐकणं त्या व्यक्तीला नको वाटायला लागतं आणि त्यातून हळूहळू ती व्यक्ती सर्वांच्याचकडे दुर्लक्ष करायला लागते. आणि सर्वांच्याकडे दुर्लक्ष करताना ती व्यक्ती कुठेतरी उर्मटपणे, उद्धटपणे वागायला लागते. कारण की एकेकाळी हाच उर्मटपणा आणि उद्धटपणा यशामध्ये गणलेला असतो किंवा धाडसामध्ये गणलेला असतो आणि आता तोच उर्मटपणा आणि उद्धटपणा हा दुर्गुण होतो. तर अशा काही गोष्टी ज्या असतात नार्सिसिस्ट व्यक्तीच्या, असे आपल्या आसपास खूप सारी लोक असतात, आपल्याला बघायला मिळतात, आपल्या कुटुंबातसुद्धा अशी असतात. पूर्वी आपण त्यांचा फारसा विचार करायचा नाही, पण आजकाल आपली कुटुंब ही छोटी झाल्यामुळं आपल्याला हे असे अपयशी झालेली लोकं जी असतात त्यांच्यातले दुर्गुण अचानक खूप आठवायला लागतात किंवा दिसायला लागतात आणि आपण स्वतः निगेटिव्ह वागायला लागतो. म्हणजे आपण स्वतः रागराग करायला लागतो, चिडचिड करायला लागतो, अस्वस्थ व्हायला लागतो. समोरची ती व्यक्ती अस्वस्थ नसते. जी व्यक्ती अपयशी असते ती तिच्या कामात असते, तिला माहीत असतं आपल्याला काय करायचं आहे, परंतु त्या व्यक्तीच्या सभोवतालच्या व्यक्ती असतात त्या सगळ्या अस्वस्थ होऊन जातात. कारण की मधला हा जो काळ असतो तो काळ घालवण्यासाठी जो पेशन्स पाहिजे, जो समजूतदारपणा पाहिजे, तो सगळ्यांच्यातलाच आजकाल हरपलेला आहे किंवा हरवलेला आहे, सर्वांच्यातलाच. तर आज मी तुम्हाला या नार्सिसिस्ट व्यक्तींशी कसं वागायचं हे सुद्धा मी क्षणात तुम्हाला सांगणार, अगदी थोडक्यात सांगणार आहे. तुम्हाला असं वाटत असतं की त्या व्यक्तीनं जी हट्टी आणि दुराग्रही आहे त्या किंवा जी अपयशी झालेली आहे आत्ता काही काळापुरती, त्या व्यक्तीनं बदलावं असं तुम्हाला वाटत असतं. म्हणजे आपल्याला, इतरांना, सगळ्यांना वाटत असतं. आपण काय विचार करतो की त्या व्यक्तीनं बदल करायला पाहिजे, थोडा व्यायाम केला पाहिजे, सकाळी उठलं पाहिजे, खाण्यापिण्याचं भान ठेवलं पाहिजे, 4 लोकांच्यात मिसळलं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे, मॉर्निंग वॉक घेतला पाहिजे, घरातली थोडीफार कामं केली पाहिजेत. आता रिकामी आहे ना ती व्यक्ती, घरातली थोडीफार कामं केली पाहिजेत, सगळ्यांशी प्रेमळपणे वागलं पाहिजे. अशा आपण अनेक साऱ्या ज्या मागण्या आहेत आपल्या किंवा आपल्या अपेक्षा आपण त्या व्यक्तीवरती लादतो आणि एकेकाळी ती व्यक्ती जेव्हा यशस्वी असते, पैसा मिळवत असते, कर्तबगार असते, कर्तृत्ववान असते, तेव्हा आपण त्या व्यक्तीकडनं या अपेक्षाच केलेल्या नसतात आणि अचानक पैशाचा लॉस झाल्यावरती किंवा करिअरमध्ये अपयश आल्यानंतर आपण त्या व्यक्तीकडनं ह्या सगळ्या अपेक्षा करायला लागतो. ती व्यक्ती तर या सगळ्या गोष्टींच्यासाठी मानसिकरित्या
शारीरिकरित्या तयारच नसते, कारण की त्यांना हे सगळं काही माहीतच नसतं. आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं अचानक अपेक्षा करायला लागतो आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो, आपण रेस्टलेस होतो आणि आपण आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आपण घालवून बसतो. तर अशा वेळेला कसं करायला पाहिजे? ती तर व्यक्ती स्वतः डिप्रेशनमध्ये गेलेलीच असते, बऱ्याच वेळेला नैराश्य आलेलं असतं तिला, काही वेळेला कळत नसतं की काय करावं. पण त्या व्यक्तीच्या सोबत डील करताना आसपासच्या व्यक्तीसुद्धा, म्हणजे घरातल्या इतर व्यक्तीसुद्धा अस्वस्थ होतात, रेस्टलेस होतात, त्यांनाही अँक्झायटी होते, त्यांनाही डिप्रेशन होतं. म्हणजे मी बरेच काही व्हिडिओज बघत असते, त्यावेळेला मी जेव्हा बघते आहे तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला जेव्हा पटत नाही, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीनं बदलावं असा आपण विचार करतो. पण एक तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला म्हटलं होतं की काही श्रावणाच्या दृष्टीने किंवा जसं आपण म्हणतो की चातुर्मास आले की काही ग्रंथांचं आपण वाचन करतो, तर त्या ग्रंथांमध्ये ह्या काही बऱ्याच साऱ्या गोष्टींचं बीज सापडतं आपल्याला. तर मला एका ठिकाणी असं वाचायला आलं की समोरची व्यक्ती बदलणार नाही, आपण अपेक्षा करतो म्हणून आपले अपेक्षाभंग होतात. तर आपण आपला आयुष्याचा जो किंवा रोजचा दैनंदिन दिनक्रम आहे तो आपला नेहमीसारखाच ठेवावा. समोरची व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात आलेली असते किंवा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक अपयश आलेलं असतं आणि ते अपयश ती व्यक्ती ओव्हरकम करणार असते, त्यातनं ती बाहेर पडणार असते. पण आपण म्हणजे जी व्यक्ती त्या व्यक्तीच्या सोबत राहत असते ती व्यक्ती विनाकारण त्या सर्व गोष्टी स्वतः अनुभवायला लागते आणि स्वतःच्या दैनंदिन आयुष्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. म्हणजे एखाद्या हट्टी आणि दुराग्रही असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे तो त्या व्यक्तीला किती त्रासदायक असतो माहीत नाही, पण त्या व्यक्तीचा स्वभाव इतरांना त्रासदायक व्हायला लागतो, कारण इतरांना असं वाटायला लागतं की ती व्यक्ती हट्टी आहे आणि दुराग्रही आहे, आपलं ऐकत नाही, त्या व्यक्तीनं असं वागायला पाहिजे, त्या व्यक्तीनं तसं वागायला पाहिजे आणि ती व्यक्ती तशी वागत नसते, याचा त्रास इतर व्यक्ती करून घेत असतात. तर एक खूप चांगला मला एक व्हिडिओ बघायला मिळाला. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की पूर्ण दुर्लक्ष करा, तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा, तुम्ही तुमच्या कामात दुर्लक्ष करू नका. हट्टी आणि त्याची मी एक छोटासा एक व्हिडिओज पाहिलेला आहे किंवा म्हणजे एक शॉर्ट फिल्म होती, ती बघितली मी त्याच्यात. तर त्यामध्ये सुद्धा मी बघितलं की काही दिवसानंतर ती जी व्यक्ती असते, जिला नार्सिसिस्ट असं समजलेलं जातं, अचानक त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा यश येतं, ती व्यक्ती पुन्हा एकदा बिझी होते, ती तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा रमून जाते. पण तिच्यासोबत असणाऱ्या इतर व्यक्ती मात्र स्वास्थ्य हरवून बसतात, स्वतःचं लाईफ बिघडवून घेतात. एक छोटीशी शॉर्ट फिल्म होती, माझ्या आत्ता नाव लक्षात येईना त्याचं, खूप सुंदर हिंदी होती, ती शॉर्ट फिल्म होती. आणि मग त्या शॉर्ट फिल्मचा शेवट त्यांनी इतका काही सुंदर केला की ती व्यक्ती आपल्या कामासाठी निघून जाते आणि तोपर्यंत मात्र ती सगळी नाती बिघडून गेलेली असतात. इतर व्यक्तींना इतका मधल्या काळामध्ये मानसिक त्रास झालेला असतो आणि ती व्यक्ती पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. अगदी त्यांनी सहज घेतलेलं आहे आणि त्यावेळेला घरातल्या इतर व्यक्तींना ती व्यक्ती जाताना भावसुद्धा देत नाही, कारण तोपर्यंत घरातल्या इतर व्यक्तींनी त्या व्यक्तीला खूप दुखावलेलं असतं. म्हणजे इतकी सुंदर होती ना ती शॉर्ट फिल्म. आणि माझ्या लक्षात आलं की आजकाल हे तर सगळं घरोघरीच आहे वातावरण. तर यश अपयशाचे खेळ हे सगळीकडेच आहेत. तर आपण जे आता ह्या व्यक्तींना खूप जास्त महत्त्व देऊन आपण या व्यक्तींना खूप जास्त महत्त्व देतोय आणि त्यामुळे आपल्याला हा जो त्रास होत असतो या ठिकाणी इतरांना, फॅमिलीतल्या इतर लोकांना,
ते बंद केलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीनं कसं वागावं हे आपण ठरवणारे कोण? इतर सगळ्यांनी ठरवणार, कुटुंबातले इतर व्यक्ती नाही ठरवू शकत. तसंच इतर सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी स्वतःच्या कामावर फोकस केला पाहिजे. पहिली गोष्ट, आपलं दैनंदिन आयुष्य नेहमीप्रमाणेच ठेवलं पाहिजे. आपलं करिअर, आपलं शिक्षण, आपलं व्यायाम, आपला डाएट याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे घरातल्या सर्व व्यक्तींनी स्वतःसोबत राहिलं पाहिजे. कारण की एक घरातली व्यक्ती अपयशी झाली किंवा अयशस्वी झाली तर त्याचा पूर्ण घरादारावरती जो परिणाम होतो, त्याऐवजी घरातल्या इतर व्यक्तींनी स्वतःसाठी जगायला जर का सुरुवात केली किंवा स्वतः आनंदी राहायला सुरुवात केली त्या व्यक्तीला दुर्लक्ष करून, तर त्या घरातलं वातावरण हे चांगलं राहू शकतं. आणि त्या व्यक्तीशी कसं वागायचं यावरती किंवा नार्सिसिस्ट व्यक्तीसोबत कसं वागायचं हा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःला आनंदी कसं ठेवायचं, आपण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी कसा विचार करायचा, आपलं मानसिक स्वास्थ्य आपण कसं टिकवायचं, आपलं शारीरिक स्वास्थ्य आपण कसं टिकवायचं, हे प्रत्येक व्यक्तीने बघितलं पाहिजे. आपण जी व्यक्ती त्रासदायक असते त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण विचार करत जातो, त्याऐवजी आपण स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या करिअरचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याकडे विचार केला पाहिजे. आणि असं जर का झालं तरच आपण बऱ्याचशा नकारात्मक ऊर्जांना जे आपण आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो ते नक्कीच आपण आकर्षित करून घेणार नाही. आपल्यातली पॉझिटिव्हिटी आपण टिकवण्यापेक्षा आपण इतर निगेटिव्ह गोष्टी आपल्याकडे कशा येणार नाहीत याचा विचार आपण जास्त करत बसतो. याऐवजी आपण आपली पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवणं, आपला जो स्वभाव आहे तो सकारात्मक ठेवणं, आपल्या ॲक्टिव्हिटीज करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की यावरती आपण बरेच सारे व्हिडिओज करणार आहोत. खूप म्हणजे सहज आणि सोपं आहे. जे पूर्वीच्या आयुष्यामध्ये होतं, पूर्वी एकत्र कुटुंब होती त्यामुळे एखाद दुसऱ्या व्यक्ती ह्या अशा असायच्याच, पण त्याचा कुटुंबावरती कधीच परिणाम व्हायचा नाही आणि त्याचा एवढा बाऊ कधीच केला जायचा नाही. आता कुटुंब झाली छोटी, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कुटुंबातला घटक, प्रत्येक व्यक्ती ही लक्ष घालते आणि त्यामुळे काय होतं की निगेटिव्हिटीज होतात मोठ्या. म्हणजे आपण जे म्हणतो ना तसं काट्याचा नायटा करायची सवय आता आपल्याला जास्त लागलेली आहे. दुर्लक्ष करणे याकडे कारण की प्रत्येकाच्याकडे वेळ भरपूर आहे, प्रत्येकाच्याकडे नाती कमी आहेत. त्यामुळे नाती कमी असल्यामुळे जी नाती आहेत त्या नात्यांच्या भोवतीच रेशमाचा किडा ज्या पद्धतीने स्वतःभोवतीच कोश विणत जातो आणि त्यात मरतो, तसं हल्ली प्रत्येकाचं झालेलं आहे. आणि त्यामुळे स्वतःच्या विचारांभोवती, स्वतःच आयुष्यामध्ये स्वतःच्या भोवती हे असं जे जाळं निर्माण करतो आपण प्रत्येकजण, त्यातनं जर का बाहेर पडायचं असेल तर तुम्ही विचारांचा जो गुंता करून घेता इतरांच्यामुळे तो गुंता कमी करा. म्हणजे आयुष्यामध्ये राग, लोभ, क्रोध हे स्वतःही आपण जास्त करतो, कारण की आपण कुणावर तरी चिडत असतो. तुम्हाला रागवायचं असलं तर कोणीतरी लागतं, तुम्हाला चिडायचं असेल तर कोणीतरी लागतं, तुम्हाला कुणाचं तरी मत्सर करायचं असेल तर कोणीतरी लागतं. पण आनंदी व्हायचं असलं तर तुम्हाला कोणीच लागत नाही, तुम्ही आनंदी राहू शकता. तर स्वतः आनंदी राहण्यासाठी, स्वतःची तब्येत छान ठेवण्यासाठी, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तुम्हाला इतरांची गरज लागत नाही. आणि हे स्वतः आधी समजून घ्या. म्हणजे इतर कोण काय आहेत, इतरांचा स्वभाव असा आहे, तो कसा मी बदलू, हा विचार करण्यापेक्षा मी कसं छान राहू, मी कसं आनंदी राहू,
असा जर का प्रत्येकाने विचार केला तर नक्कीच मला वाटतं की हे जे मोठे आजकाल आपण म्हणजे विनाकारणच आपण त्याला असे नावं दिलेली आहेत की सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणून, तर ह्याला विनाकारण जो आपण भाव दिलेला आहे किंवा खूप मोठा इश्यू केलेला आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करू असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा.